चल 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 नलू नलू आता माझ्या पोटातले कावळे सुद्धा ओरडून ओरडून मरून जातील बरं का. भूक लागली काहीतरी दे पटकन खायला. थांब काय थांब. गुड मॉर्निंग फादर. माझ्या आधीच नंबर लावला असता. नलू नलू ऐक ना जोक आलाय बघ. एक जोडपं हनीमून साठी महाबळेश्वरला जाते आणि आणि पुढचं काय आलेलं नाही अजून. काय नेमकं कळत नाहीये. स्वतः हनीमून बोलले स्वतःच लाजले. नाही काय खायला काय करतेस. माणिक पैंजण घालायचेत का खायचेत. नाही 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 खायचेत खायचेत खायचेत. काल रात्री दादा जेवला नाही त्याच्या पोळ्या आम्हाला भोगायला लागतात. अरे क्या बात आहे. दादा कुठे. दादा झोपलाय. हा अजून. अरे इतका वेळ कधी झोपत नाही तो. आणि हा अरे विघ्नेश तू आज त्याच्या अगोदर उठलायस म्हणजे हे नवलच म्हणायचं. मी काय म्हणते तुम्ही दोघं इथेच थांबा. मी ना त्याला पटकन बघून येते. तो इतका वेळ कधी झोपत नाही. आई प्लीज प्लीज. हे बघ तो काल रात्री एकदा उशिरा घरी आलाय आणि तो झोपताना मला म्हणाला होता की सकाळी मला लवकर उठवू नका म्हणून. ओके. आणि कशाला तू एवढं टेन्शन घेतेस उगाच. काल तो रोकड्याच्या इथे हनीमूनला होता ना तिकडे त्याला उशीर झाला असणार. कमालच आहे. मला एक कळत नाही. हनीमून होता रोकड्याचा. हा कशाला थांबला तिकडे. चालतंय काय आजकाल. आजचा काळ कसा आहे. मग बाबा जर तुमच्या हनीमून बद्दल पण सांगा काहीतरी. आमचा काळ वेगळा होता. आमच्या मी काय म्हणते माहितीये आधी महत्वाचं आहे ते ऐका हो. मी काय म्हणते रोकड्याचं कसं पटकन लग्न झालं की नाही तसं आपल्या सौमित्राचंही पटकन लग्न करून दिलं पाहिजे. म्हणजे हे जे टेन्शन चालू आहे ना ते संपेल. आपण ना मैत्रीला सांगूया जरा घाई कर म्हणून. बरोबर आहे बरोबर आहे तुझं. तसंच करायला पाहिजे. हो ना. हा नुसता डोक्याला ताप. काही घाई नाही आपल्याला. 4 दिवस सुट्टी घेतलेली आहे. हा अरे हो ना. अरे बा गडबड आहे माहिती आहे मला. पण आता काय लग्न झालं ना. हो सगळ्यांना तसंच वाटतंय पण आता काय करणार. हा अरेंजच आहे तसं. म्हणजे लव्ह मॅरेज आहे. अरेंज मध्ये झालेलं आहे तसं. हनीमूनवर आहे सध्या. हा ठेवतो मग. हो मला काय वाटतं माहिती का इथं ना असं जसं थोडं पोपटी रंग टाकला पाहिजे. मी टाकू का असं. अगं म्हणजे मी असं इथून असं पोपटी रंग इथं जरा जांभळा टाक. इथं इथून. अरे वा क्या बात है. हा बाय. अगं असू दे असते. आज लवकर उठला. झोपलोच कुठं होतं उठायला म्हणून. नाही म्हणजे प्रवासामध्ये थकलो होतो ना त्याच्यामुळे दगदग झाली बाकी काय. अगं बबली आज माझी नात येणार आहे. आज तू पहिल्यांदा भेटशील तिला. नलिनी ए नलिनी. अरे नलू नलू आवाज देतोय तरी ओ सुद्धा देत नाहीत. नलिनी घरी आली आहे का. विघ्नेश अहो हळू बोललात तरी चालेल मला ऐकायला येतंय. नलिनी घरी आली आहे का. ती बाहेर गेली होती का. लक्ष नसतं का रे तुझं घरामध्ये. अहो घरातले करते पुरुष तुम्ही असताना मी कशाला लक्ष देऊ. बघा हेच ती अशी चिडचिड करताना तुम्ही तेच पहिला बंद करा. आरामात बोलू ना आपण. काय 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 झालंय मला जरा सांगा. काय झालं. काय झालं म्हणजे काय. त्या दाते गुरुजींकडे जायचं ठरवलं होतं ही नाही फोनवर. मी म्हटलं मी घरी येतो तुला घेऊन जातो आपण दोघं जण जाऊ गुरुजींकडे. तर म्हटली नाही मी वाटेत त्या सराफाच्या दुकानापाशी थांबते. अरे मी तासभर तिथं उभं राहिलोय हिचा पत्ताच नाही. खोटं बोलायचं नाही. मी तिथे तासभर उन्हात उभी होते. हे बघ मी त्या सराफाच्या दुकानाबाहेर उभं राहून सेल्फी काढलीत माझे. दाखवू का तुला पुरावा म्हणून. अरे पुरावा द्यायच्या काय गोष्टी करताय. ह्याचा काय अर्थ होतो माहितीये का. मी खोटं बोलतेय. नाही म्हणजे मग मी खोटं नाही का. मी म्हंटल एकदा मला तरी, वेळ लागला मग तुम्ही खोटं बोलायला. पुराव्याचं का बोललात. ह्याचा अर्थ काय होतं. असं कसं तुम्ही म्हणता हो मी मला त्या- दरवेळेला खोटारडं वगैरे. मी त्या मगरलाल दुकानाच्या बाहेर उभं राहून सेल्फी काढले दाखवतो ना तुला. सेल्फी कुठे उभं राहून तुम्ही काढता. त्याचा मगरलालचा काही संबंध येत नाही. बरं, उगाच तू- हे मला एक- हे एक- सांगताय, एक ते मला मिनिट, पटत एक नाही. मिनिट. बरं एक मिनिट शांत हो. मी काय म्हणतो ते नीट ऐक आता. तू आली नाहीस म्हणून मी तुला 3-4 वेळेस फोन केले. तू एकही फोन उचलला नाहीस माझा. अहो मी घरी विसरले अहो फोन चुकून. झालं म्हणजे प्रश्नच मिटला. प्रश्न कसा मिटेल. मुद्दा काय होता. मगनलाल सराफाच्या दुकानापाशी उभी राहा. मी 1 तास थांबले तुला तुम्ही तिथे नव्हता हे फोटो मला दाखवतो. सांगा. ए, 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 फोटो ए, दाखवा.
एक मिनिट थांबा. बाबा तुम्ही कुठे उभे होता? आपल्या नेहमीच्या डीपी रोडवर. आई तू कुठे उभी होती? नेहमीच्या LBS रोडवर. तर तुमच्या यांना म्हणण्या- कोणी सांगितलं होतं DP रोडवर उभं राहायला? पांडा. तर तुमच्या म्हणण्यानुसार मगनलाल सराफांच्या 2 ब्रांचेस आहेत. सांग तिला. तुम्ही ऐका. एक डीपी रोडवर आणि एक LBS रोडवर. तर तुम्ही दोघेही एकमेकांना बरोबर सांगून निघालेला नव्हता. याचा अर्थ तुम्ही दोघेही चुकीचे आहात आणि तुम्ही दोघेही बरोबर आहात. हे बघ, मी चुकलेली नाहीये. माझं ह्यांनी विचारायला चुकलेलं नको का नाही. मला? मी फोन तू मला सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं? अरे ऐक. दरवेळेला घरातली बाई चुकीची असते नाही, का? तू स्वतःहून काय सांगितलं असं कुठं नाहीये. जायचं? बाबा. अरे, बरं जाऊ दे. हे गपरे जाऊ दे मूर्ती सगळं. चल नवलो आपण पटकन जाऊन दाते गुरुजींकडे तारखा काढून येऊ. चल आवर लवकर. यांना सांग काय सांगू? मी एकटी जाऊन आले दाते गुरुजींकडे आणि साखरपुड्याच्या तारखा पण काढल्या एकटीने. सांग त्यांना. आई काय? क्या बात. लव यू. बाबा हा. काय नाही. लव्ह यू अगेन. अरे सो अशा प्रकारे माझा आवाज मोकळा झाला. मोकळा म्हणण्यापेक्षा मला तो सापडला. मला खरंच असं कधीच फील झालं नव्हतं रे. ही ना माझी नवीन ओळख आहे जी मला इथे मेडिटेशन मध्ये सापडली आणि मी ती जपणार आहे आयुष्यभर. अच्छा, म्हणजे तुझी आता हीच ओळख आहे. मग ते उगाच आपण आधार कार्ड लायसन्स वगैरे कष्ट करून मिळवले. ही आहे ना ओळख आता काय? नाही, चुकतोयस तू. ती ओळख व्यावहारिक जगातली. बर. ह्या जगाच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे हे मला आता नव्याने कळलंय ना. मी बदलतीये, माझ्या लक्षात आलंय. आता ना माझी स्वतःशी म्हणजे माझ्या आत्म्याशी ओळख झाली. बर, म्हणजे फार वरपर्यंत ओळखी झाल्यात मॅडमच्या. हा, कर. चेष्टा करावीशी वाटते तुला, कर तू. पण मला काहीच फरक पडणार नाहीये, कारण असंही आता या भौतिक जगाचं मला हसूच येतं. कसं काय रे, म्हणजे कसं काय आपण या भातुकलीच्या डावात रमतो? मला फार आश्चर्य वाटतं. मला इथे कळत नाही. भौतिक सुख नकोय म्हणजे काय? म्हणजे तू काय संन्यास बिन्यास घेणार आहेस का? म्हणजे जंगलात जाणार? नाही नाही नाही, हे बघ, माताजी असं म्हणतात की संन्यास घेण्यासाठी जंगलात वगैरे जाण्याची गरज नाही. फक्त मनातनं विरक्त व्हायचं, सगळ्या बंधनातून मुक्त व्हायचं. आणि मलाही आता कंटाळा आलाय रे या सगळ्या गोष्टींचा. बघ ना, लहानपणापासून आईबाबांची मुलगी म्हणून वाढले, मग आजीची नात, तर तुझ्याशी लग्न झालं असतं तर तुझी बायको, आणि शिवाय प्रोफेशनली डबिंग आर्टिस्ट म्हणून ओळख आहे ती आहेच. अगं पण मग हे सगळ्यांचं असतंच की. हो रे, सगळ्यांचं असं असतं ना. मला नकोय असं सगळ्यांसारखं. बघ ना, किती विचित्र लेबल्स आहे ती सगळी. मी जी आहे ना, खरी मी, या सगळ्याच्या खूप पलीकडे. मला माझी ओळख पक्की करायची, मला वेगळं जग बघायचंय. ए, बाय द वे, इफ यू डोंट माइंड, तुला एक मित्र म्हणून सांगू काहीतरी? काय काय? मित्र मित्र म्हणून काय? तू ना मेडिटेशनचा कोर्स नक्की कर. इट्स रिअली हेल्पफुल. तुला खूप उपयोग होईल पुढे त्याचा. पण नलू, एवढ्या उन्हातानाचं स्वतःला त्रास करून एकटी कशाला गेलीस? आपण दोघं जायचं ठरलं होतं ना. मी तुम्ही आला नाहीत, मी 1 तास थांबले, मग काय करणार? मी गेले एकटे. अगं किती फोन केले मी, तू उचलत नाही, त्याला मी तरी काय करणार मग? आता विसरले ना घरी, काय परत त्याच्यात? बाबांचे खरंच खूप फोन आले होते का? बघ, नाही. म्हणजे मी अडकवून ठेवतो ना तुला? हा, मी अडकवलंय ना तुला इथे? तुझे आई बाबा म्हणतात ना, ते बरोबर आहे. तू एक बालिश, इमॅच्युअर आणि बेजबाबदार मुलगी आहेस. मी मूर्ख आहे ग. इतकी वर्ष तुझ्याबरोबर अशी स्वप्न बघत होतो लग्नाची वगैरे. फालतू. हे सगळं जे बोलतोस ना तू, हे तू चिडल्यामुळे बोलतोस. मैत्री, तू खूप खूप इन्सेन्सिटिव्ह आहेस. तुला माणसांच्या इमोशनची कदरच नाही. तुला कोणाच्याच इमोशनची कदर नाहीये. मला तुझ्याबरोबर नाही राहायचं आयुष्यभर. तू प्लीज कायमची निघून जा माझ्या आयुष्यातून.